हिवाळा सुरू झाला की या वाफळत्या गरमागरम वरण चिखल्या खाण्याची मजा काही औरच असते. कोणी याला वरण चिखल्या म्हणतं, कोणी चिखोल्या म्हणतं, कोणी डाळ ढोकळी म्हणतं, कोणी वरण फळ म्हणतं. वरण चिखल्या ही एक पारंपरिक रेसिपी आहे. करायला खूप सोपी आहे आणि घरातल्या उपलब्ध साहित्यामध्ये पटकन होते. मी अगदी व्यवस्थित रेसिपी सांगितली आहेत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला पूर्ण बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. नमस्कार. मराठी अन्नपूर्णामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वात अगोदर आपण वरणासाठी डाळ शिजवून घेणार आहेत. त्यासाठी मी एक छोटी वाटी तुरीची डाळ घेतली आहे आणि पाव वाटी मुगाची डाळ घेतली आहे. त्यानंतर या दोन्ही डाळी आपण स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायच्या आहे. त्यानंतर कुकरमध्ये 1 तांब्या पाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण ज्या डाळी स्वच्छ धुवून घेतल्या होत्या त्या टाकून घ्यायच्या आहेत. वरून 1 डाव मी तेल टाकते जेणेकरून आपल्या डाळी ह्या मऊ शिजतात आणि कुकरला 3 ते 4 शिट्ट्या घेऊन डाळ शिजवून घ्यायची. आता डाळ शिजते आहे तोपर्यंत आपण वरणासाठी पुढची तयारी करून घेऊ. त्यासाठी 2 चमचे सुक्या खोबऱ्याचा किस घेतला आहे, 4 ते 5 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. आता यांचं वाटण आपण करून घ्यायचं आहे. लसूण पाकळ्या ह्या कमीच घ्यायच्या आहेत, अगदी 4 ते 5 घेतल्या तरी चालतील. आता आपण हे बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. आता आपण चिखल्यांसाठी कणिक भिजवून घेणार आहे. त्यासाठी मी 5 पोळ्या होतील इतकं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार आणि ओवा टाकून घ्यायचा आहे. किंचित हळद टाकायची आहे. इथे हळदीचं प्रमाण अगदी किंचितच टाकायचं आहे, जास्त नाही घ्यायची हळद. त्यानंतर 1 पाव चमचा इथे आपण तिखट टाकून घ्यायचं आहे. तर ओवा, तिखट, मीठ याच्यामुळे ना ह्या चिखल्यांना खूप छान टेस्ट येते, त्यामुळे हे तुम्ही नक्कीच घाला. त्यानंतर आपण ज्याप्रमाणे पोळीची कणिक भिजवतो त्याप्रमाणेच ही पीठ आपण आता मळून घेणार आहे. कणिक मी मळून घेतली आहे. आता आपण वरणाला फोडणी देऊन घेऊ. त्यासाठी 2 ते 3 चमचे तेल गरम करून घ्यायचं. त्यामध्ये मोहरी टाकायची थोडीशी आणि जिरं टाकायचं आहे थोडंसं. जिरं मोहरी छान फुललं की यामध्ये आपण हिंग घालून घ्यायचं आहे. हिंगामुळे वरणाला खूप छान टेस्ट येते, त्यामुळे हिंग नक्कीच घाला. त्यानंतर एक 10-12 कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आहे. कढीपत्ता हिंगामुळे ना खूप ह्या वरणाला वेगळीच चव येते. त्यानंतर आपण जे वाटण करून घेतलं होतं लसूण, हिरवी मिरची आणि खोबरं याचं वाटण आपण टाकून घ्यायचं आहे फोडणीमध्ये आणि ते थोडंसं 1, 2, 3 सेकंद फक्त परतून घ्यायचं आहे. वाटण जास्त वेळ परतायचं नाही आहे, 1, 2, 3 सेकंद फक्त आपण हे वाटण परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये लगेच आपण हळद टाकायची आहे वरणामध्ये. अर्धा चमचा हळद घालून घेते मी आपल्या वरणाच्या क्वांटिटीनुसार. आणि नंतर आपण जे वरण शिजवलं होतं ते मी घोटून घेतलं अगोदर. त्यामध्ये अर्धा तांब्या पाणी पण घातलं होतं आणि ते आता आपण या वरणामध्ये फोडणीमध्ये टाकून घ्यायचं आहे. तर एक इथे लक्षात ठेवा, वरण इथे मी जेव्हा घोटलं होतं, घोटून त्यामध्ये मी अर्धा तांब्या पाणी घातलं होतं आणि मग पातळसर वरणच पाहिजे आपल्याला चिखलींसाठी. त्यानंतर सगळ्या शेवटी यामध्ये मीठ घालून घ्यायचं. त्यानंतर आपण जे पीठ मळून ठेवलं होतं चिखलींसाठी त्याची मी आता एक इथे बारीक अशी पोळी करून घेतली आहे आणि आता आपण त्याच्या चिखोल्या पाडून घ्यायच्या आहेत. तर इथे चिखल्या करताना ना पोळी ही बारीकच लाटायची आहे, जास्त जाड पोळी लाटायची नाही आहे, नाहीतर ती वरणामध्ये टाकल्यावर त्या चिखल्या ह्या फुगून येतात. त्यामुळे पोळी ही अगदी पातळ आणि बारीक अशी लाटायची आहे. अगदी जास्त बारीक पण नाही, जास्त जाड पण नाही, पण बारीकसर अशी साईज त्याची पाहिजे आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण चिखोल्या करून घ्यायच्या आहे, अशा बारीक करून घ्यायच्या आहे. आणि ह्या सर्व आता तुम्ही एक एक करून आता मी ह्या सर्व एका ताटामध्ये काढून घेणार आहे. तर अशाच पद्धतीने तुम्ही चिखोल्या करून घ्या आणि ताटामध्ये एक एक करून घ्या, एक एक काढून घ्यायच्या आहेत सर्व. त्यानंतर वरणाला एक उकळी येऊ द्यायची आणि त्यामध्ये एक एक करून चिखोल्या या सोडून घ्यायच्या आहेत. तर अशाच पद्धतीने मी सर्व चिखोल्या ह्या वरणामध्ये सोडून घेते आहे. तर सर्व चिखोल्या ह्या वरणामध्ये मी सोडून घेतल्या आहेत. त्या हलक्याच हाताने अशा मिक्स करत राहायच्या आहेत आपल्याला,
गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे. सगळ्यात शेवटी यावर कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो करून ह्या 15 ते 20 मिनटं शिजवून घ्यायची आहे. ज्यावेळेस आपण चिकोळ्या शिजवतो त्यावेळेस या अधूनमधून हलवत राहायच्या आहेत. तर तयार झाला इथे आपल्या वरण चिकोल्या. यासोबत वरून तुम्ही लसणाचं तडतड खाऊ शकतात, चटणी खाऊ शकतात. एकदा नक्की बनवून बघा घरी.